जुन्नर शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 3 मार्च 1937 रोजी स्थापन झालेल्या जुन्नर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आज 89वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर पूजा करून संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दिनकर पांडे यांच्या प्रतिमेला हार घालून तसेच आराध्य दैवत गणपती बाप्पांच्या प्रतिमेची पूजा करून आरती करण्यात आली। सहकार क्षेत्रातील एक विश्वसनीय संस्था म्हणून या संस्थेचा जुन्नर शहरात नावलौकिक आहे। पूर्ण संस्था CCTV नियंत्रित असून उच्च शिक्षित कर्मचारी वर्गाच्या अनुभवाने सर्व व्यवहार पारदर्शकरित्या केले जातात, अशी माहिती संचालक प्रवीण लोणकर, समीर भगत तसेच आरती ढोबळे यांनी दिली। यावेळी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नर शहर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी। सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज आपल्या जुन्नर अर्बन संस्थेचा 89वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने मी सर्व आपले हितचिंतक, ठेवीदार, सभासद सर्वांचे मी आभार मानते। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। असाच विश्वास आमच्यावर नेहमी दाखवायचा एवढी सदिच्छा आणि तुमच्या विश्वासाला आम्ही सर्व संचालक मंडळ पात्र नेहमी राहू याबद्दल धन्यवाद। आमच्या सर्व संचालक मंडळासाठी आणि कर्मचारी वृंदांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे। जुन्नर अर्बन पतसंस्थेचा आज 89वा वर्धापन दिन आहे। पारतंत्र्याच्या काळामधली असणारी आपली पतसंस्था की ज्यावेळेस विश्वास हा फार महत्त्वाचा ठरला जायचा आणि त्यावेळेस जुन्नर शहरातल्या सर्व नागरिकांनी जुन्नर अर्बन पतसंस्थेवर एक विश्वास दाखवला आणि ही पतसंस्था नावारूपाला आली। आज पतसंस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जुन्नरमध्ये एक चांगली आणि सुरक्षित अशी पतसंस्था आहे। अतिशय चांगले सभासद या ठिकाणी आहेत। कर्जदारांचं योग्य त्या प्रमाणात कर्ज असून त्याची परतफेड योग्य त्या प्रमाणात आहे। सोनं तारण्याच्या बाबतीत पतसंस्था आज अग्रेसर आहे। इथली असणारी सर्व्हिस व इथनं असणाऱ्या लोकांना असणारं सहकार्य या सगळ्या बाबतीत पतसंस्था एक चांगल्या प्रगतीने उंच पथावर आहे। निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये जुन्नर शहरातील सर्व नागरिक या पतसंस्थेवर विश्वास ठेवतील, सर्व सभासद विश्वास ठेवतील अशा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो व पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज जुन्नर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वर्धापनानिमित्त इथे जुन्नर अर्बनचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक उपस्थित आहेत। ही आज जुन्नर अर्बनचा 89वा वर्धापन दिवस आहे। ही संस्था सन 1937 साली स्थापन झालेली आहे। पारतंत्र्य काळातली ही संस्था आहे। त्यानंतर या संस्थेची उन्नती, अशीच प्रगती ही वारंवार या संस्थेमध्ये प्रथमतः ही संस्था स्थापन करण्याचा मोठा हातभार ही कैलासवासी श्री दिनकर पांडे यांनी केली संस्था स्थापन। त्याच्यानंतर त्यांचेच पांडेमधले कुटुंबामधले श्री सुधाकर पांडे हे यांनी ही संस्था पुढं आणण्यामध्ये मोठा हातभार लावला। त्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष श्री श्याम पांडे हे गेले 15 वर्ष या संस्थेचे अध्यक्ष आहेत। संस्था प्रगतशील वाटेवर आहे। संस्थेची उन्नती व प्रगती काय या दृष्टीने आम्ही वारंवार एक पाऊल पुढे टाकत आहोत। या संस्थेची तसं पाहिलं तर विचार केला तर या संस्थेची थकबाकी फक्त 6.5% आहे। या संस्थेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर स्वतःची इमारत आहे काय, त्याच्यानंतर इथं कर्मचारी वर्ग अनुभवी आहे। इथं क्विक म्हणजे कोणी ग्राहकाला किंवा संस्थेचा कोणी सभासद आला तर त्याला जी सेवा करायची, सेवा दिली जाते ती तत्पर दिली जाते। सर्व कर्मचारी हे उच्च शिक्षित आहेत। येण्याप्रमाणे संस्थेचा कारभार चाललेला आहे। तरी संस्थेच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला सांगतो ठेवी ठेवलेल्या आहेत किंवा अजून पण संस्थेचे आता जे ठेवीचं जे व्याजदर आहे ते आम्ही साधारणतः 1% वाढवत आहोत। तरी ज्यांना ठेवी ठेवायच्या असतील त्या सुरक्षितपणे जुन्नर अर्बन कोऑपरेटिव्हमध्ये ठेवावेत। धन्यवाद।